कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज शहरानजीक असलेल्या 40 जणांच्या वस्तीला जाण्यासाठी रस्ताच नाहीये। त्यामुळे इथं राहणाऱ्या 91 वर्षीय आजीला बैलगाडीमध्ये घालून उपचारासाठी न्यावं लागलं। हे भीषण चित्र लोकप्रतिनिधी आणि सरकारला लाजवेल असं आहे, कारण पावसाळ्यामध्ये इथल्या रस्त्यावरनं चालताना गुडघाभर चिखलातून वाट काढून जावं लागतं। कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बड्याची वाडी खोरी वसाहतीमधील 91 वर्षीय सुंदराबाई दळवी यांना अर्धांग वायूचा झटका आला। त्यांना तातडीनं रुग्णालयात नेणं आवश्यक होतं, मात्र जायला रस्ता नाही, आहे ती पायवाट चिखलानं माखलेली अशी इथली परिस्थिती। त्यामुळे सुंदराबाई दळवींना नाईलाजानं बैलगाडीतूनच रुग्णालयात न्यावं लागलं। आईला गेल्या वर्षी बॉल निसटला, खुर्चीत घालून 5-6 जणांनी उचलून नेली। यंदा पेरलेस मारला आता जून महिन्यात। आता बैलगाडी हातानं आणली, त्या गाडी झोपून 100 खोटला ॲडमिट केली। आज 5वा दिवस आहे। आता त्या आईची गॅरंटी नाही, मग मिनती इथं विधी करायला कशी आणायची हे मना कोणीही जे जबाबदार व्यक्तीने ह्या जे काही व्यक्ती आहे तिने मना हे सांगावं काय ते। गडहिंग्लज तालुक्यातल्या बड्याची वाडीतल्या नागरिकांचा अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष सुरू आहे, मात्र पक्का रस्ता तर सोडाच, इथल्या वहिवाटेची साधी डागडुजीही अजूनपर्यंत झाली नाहीये। जवळजवळ आजोबापासून वडील गेले, आजोबा गेले, आता आमची पिढी जायला आली। इतक्या वर्षापासून अंदाजे 100 वर्ष होऊन गेलेले आहेत। तिथपासून आम्ही राहतो आणि तिथपासून हा चिखल आम्ही तुडवतो, तर रस्त्याचा काही उपयोग झाला नाही। आजारी पडापड आम्ही वयोवृद्ध आहोत, आम्हाला गावाकडं काय कारण असो डॉक्टरकडे कुठं जायला आम्हाला चिखलातून जावं लागतं, त्यामुळे पडण्याची शक्यता आहे। मध्ये मी पडलो, माझा हात बी फ्रॅक्चर झाला। 40 ते 50 मतदार असलेल्या या वस्तीसाठी रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। त्याचाच निषेध म्हणून 2024च्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता। तेव्हा रस्ता पूर्ण करून देण्याची ग्वाही प्रशासनानं दिली होती, मात्र ते अपूर्णच राहिल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे। त्यामुळे महिला आणि मुलांसह वृद्धांची फरफट सुरूच आहे। शेतकऱ्यांचं एकदा मीटिंग ठेवली होती। शेतकरी काय म्हणाले की रस्ता करा, कर दोन्ही बाजून समान घ्या। एकदा मीटिंग ठेवली पण ती बरखास्त झाली मीटिंग, आणि तसा निर्णय दिला की आता तात्पुरती डागडुगी करून घ्यावी रस्त्याची, असा हे दिला। डागडुगी ह्यात काय करणार आम्हाला, असं प्रश्न अनेकदा मीटिंग लावून या रस्त्याची शेतकऱ्यांची मीटिंग लावून त्यांचा विषय सोडून द्यावा आणि आम्हाला रस्ता डांबरीकरण करून द्यावा, हीच आमची सरकारकडे मागणी आहे। दरम्यान हा रस्ता खासगी वहिवटेतून जात असल्यामुळे कोर्टाने देखील तो जैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेत, मात्र आता आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली या रस्त्याची डागडुजी करणार असल्याचं तहसीलदारांनी सांगितलं। वयस्कर महिला किंवा इतर रुग्ण यांना कुठली अडचण येऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला निर्देश दिलेत की कोर्टाच्या आदेशाचा अवमान न करता आहे ज्या रुंदीमध्ये जो रस्ता आहे त्या रुंदीमध्ये त्याची तातडीने डागडुजी करावी, आणि तसे निर्देश ग्रामपंचायतला दिलेत। आणि त्याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज आणि जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय यांच्यामार्फत आवश्यक ती कारवाई केली जाते। खासगी मालमत्तेतून जाणाऱ्या या रस्त्याला विरोध केला असला तरी प्रशासनानं संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे, अन्यथा लाल फितीच्या कारभारात इथल्या लोकांना अशाच पद्धतीनं जीव धोक्यात घालून ही बिकट वाट तुडवत राहावी लागणार आहे। बड्याच्या वाडीकडून खोडीकडे जाणारा हा रस्ता पाहिल्यानंतर कशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे दिसून येते। खरं तर गेल्या 100 वर्षाहून अधिक काळ लोक या ठिकाणी राहतात, पण त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी, आपल्या वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता नाही आहे। त्यामुळं सरकार किंवा लोकप्रतिनिधी याकडे लक्ष कधी देणार अशा प्रकारचा सवाल विचारला जातोय। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, बड्याची वाडी, कोल्हापूर।